आज बनवूया आपण खमंग असे काकडीचे धपाटे. मी काकडीला नीट सोलून घेतलं आहे, त्याचे सालटे काढलेले आहेत आणि छान बारीक असे कट करून घेतलेत काकड्या. आता या काकड्या मी तुम्हाला दाखवते कसं करायचं पुढचं प्रोसेस. काकडीचे धपाटे अजून चविष्ट होण्यासाठी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीरला चांगलं धुवून घ्या आणि धपाटे आपले झणझणीत व्हायला नको का, त्यामुळे आपण त्यात टाकणार आहे मिरची, हिरवी मिरची. धपाट्यामध्ये जाणार आहेत 5-6 पाकळ्या लसणाच्या. खरं तर आपण धपाट्यामध्ये आपण खिसूनसुद्धा काकडी टाकू शकतो, पण ह्या जरा सुकलेल्या काकड्या होत्या. मी म्हटलं खाण्याऐवजी आपण ते धपाट्यामध्ये वापरल्यावर सोपं जाईल आणि त्याच्यामुळं मी त्याला वाटून घेणार आहे बारीक आणि ते आपल्या ज्वारीच्या पिठामध्ये आणि थोडंसं नाचणीचं पिठामध्ये आणि थोडंसं बेसन टाकून आपण ते छान असं तिंबून घेणार आहोत. काकड्यांना आता वाटून घेऊयात. तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी चालेल, फक्त जास्त फिरवू नका भांड्याला, फक्त एक वेळेस फिरवा म्हणजे ते बारीक व्हायला नको, नंतर ते पातळ होईल आणि आपल्याला पीठ टाकतच राहावं लागेल. आणि त्यापेक्षा मग असं काही केलं तर चालेल, त्याच्यामुळे जास्त फिरू नका, फक्त एकदा फिरवा आणि छान असं आपण म्हणतो ना जरा मोठं मोठं वाटून घ्या. हे बघा बऱ्यापैकी मोठं मोठं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की एवढं मोठं मोठं असं दाताला नाही येणार, ते छानपैकी आपल्याला भाजून पण घ्यायच्यात ना काकड्या. हे बघा म्हणजे काकड्या भाजून घ्यायच्यात म्हणल्यावर समजून घ्या की आपल्याला धपाटे पण चांगले भाजायचे, खमंग भाजायचे. आपल्याला धपाट्यामध्ये ना एक कांदा पण टाकायचा आहे, त्याने चव अजून छान होईल. जेव्हा कांदा भाजला जाईल त्या धपाट्यामध्ये तर एक वेगळीच चव लागेल, छान लागेल. कांदा तुम्ही हाताने पण कापला तरी चालेल, मी ह्याच्यातच छोटं करून घेते त्याला. खूप तिखट आहे. तुमच्याकडून डोळ्यातून पाणी येतं का कांदा कापताना? नक्की सांगा, माझ्या तर नेहमीच येतं. कांदा पण बऱ्यापैकी वाटला गेला आहे. तर घेऊया आता ज्वारीचं पीठ. मी 1 वाटी घेतलं आहे. आता तुमच्या वाटीच्या आकारानुसार तुम्ही मोजा आणि घ्या. तसं तर खरं सांगू का, आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये ना न मोजताच चांगलं होतं, त्याच्यामुळे मोजण्याची खरंच गरज नाही आहे. तुम्ही अंदाजाने घ्या किती पीठ किती घ्यायचं आणि ते बनवलं तर छानच लागणार आहे, सगळे खाणार आहेत आवडीने. अर्धी पीठ मी आता बेसन पीठ घेतलं आहे, अर्ध्यापेक्षा कमीच घेतलं आहे. अर्धी वाटी घेतली आहे मी नाचणीचं पीठ. तुम्ही नाचणीचं पीठ नाही घेतलं तरी चालेल, कारण जरा धपाटे काळसर होऊ शकतात, जे की रंगाने वाईट दिसले की कोणी कोणी खात नाही, त्यामुळे तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल. आता टाकूया जिरं आणि धण्याचं पावडर, दोन्ही मिक्सच आहे हे. थोडीशी हळद जी छान रंग देईल. हे कांदा आणि लसणाचा थोडासा मसाला, जास्त नको, थोडासा, कारण आपण हिरवी मिरची भरपूर टाकली आहे. हे टाकते आहे मी ड्राय आमचूर पावडर. कधीतरी ना तुमच्या जेवणामध्ये नाही म्हणत मी, पण अशा थेपल्यांमध्ये धपाट्यांमध्ये आमचूर पावडर वापरून बघा, खूप चव येते आणि वेगळी नवीन चव येते. थोडासा ओवा, जेव्हा आपण अजवाईन म्हणतो, किंचित टाकायचे जिरं आणि आता टाका भरभरून तिळं. हां माहिती आहे की तिळं महाग आहेत, पण जेवढे असतील तेवढे टाका. आता टाकूया आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट, ते पण मीठ. जेवढं लागतं तेवढंच. सगळ्या गोष्टींना छान असं मिक्स करून घेऊया. बाइंडिंगसाठी जर तुम्हाला पाण्याची गरज असेल पीठ पातळ करण्यासाठी तर तुम्ही पाणी वापरू शकता. मी दही वापरणार आहे, कारण दही टाकलं ना जेव्हा आपण धपाटे करतो तेव्हा ते कडक नाही होत. तुम्ही कितीही असं भाजा ते जास्त कडक नाही होत. दहीने मऊ धपाटे होतात आणि चविष्ट पण लागतात. 2 चमचेच दही टाकते मी, लागलं तर थोडंसं पाणी टाकलं तर. मिक्स करून घ्या छान आणि पातळ करायचं आपल्याला पीठ, कारण आपल्याला धपाटे थापायचे आहेत. आणि जर तुम्हाला थोडंसं वाटलं तर पीठ पण टाकून घ्या. जर मीठ तिखट काही कमी असलं तर थोडंसं टाकून घ्या, म्हणजे तुमचे आणि आपले धपाटे, आपले नाही पण आपण जे केले काकडीचे धपाटे ते चविष्ट होतील. जर तुम्हाला तुमच्या हाताला पीठ जास्त चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता. हाताला थोडंसं तेल लावा आणि छान असं मिक्स करून घ्या. रंग असा का वाटतो ह्या पिठाचा, कारण मी नाचणीचं पीठ वापरले त्याच्यामुळं. जर तुम्हाला तो अवॉइड करायचं असेल ना, हा वाला रंग आणि पिवळा असा छान रंग पाहिजे असेल तर तुम्ही नाचणीचं पीठ न टाकता थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता, त्याने पण छान होतील. आता हे पीठ थोडंसं पातळच असतं, त्याच्यामुळे मी काही जास्त त्याला हे करणार नाही आहे. थोडंसं वर तेल लावून घ्या त्या पिठाला. थोडंसं तेल टाकते आहे मी. एका बाउलमध्ये पाणी घ्या. जे चपातीचा कपडा असतो किंवा जे धपाटे बनवण्यासाठी आपण कपडा वापरतो त्याला छानपैकी पाण्यात भिजून घ्या. हे सगळं करताय तोपर्यंत तवा गॅसवर ठेवून द्या, छानपैकी तापू द्या, जास्त नाही नसतं आपले धपाटे करपतील. आता सुरू करूया आपण धपाटे करायला. थोडासा पाण्याचा हात लावून घ्या. छान पाणी लावून लावून छानपैकी असं धपाटे हळूहळू हळूहळू थापून घ्या. आणि धपाटे थापताना अजिबात भिऊ नका की धपाटे तुटतील, कारण तुटत असतात. त्यात काय झालं,
माझी खूप तुटलेली आहेत, त्यामुळे मी पण एवढं कॉन्फिडन्सने ते सांगू शकते. हे बघा, तुटतोयच पुन्हा. जर तुम्हाला तीळ आवडत असते ना, तर तुम्ही जसं भाकरीला आपण बाजरीच्या भाकरीला वरून तीळ लावता ना, तसं तुम्ही धपाट्याला पण तीळ लावू शकता बरं. आणि जर तुमचं धपाट्याचं पीठ उरलंच, तर तुम्ही उद्या सकाळी नाश्त्याला ते छानपैकी पातळ करून तव्यावर असं थालीपीठ किंवा चिला म्हणून जे आजकाल ट्रेंड आहे चिल्याचं, ते सुद्धा करून खाऊ शकता. छानपैकी गोल करून घ्या आणि आपला तवा नीट गरम झाला आहे का नाही ही बघण्याची ही टेक्निक. थोडासा राहिला आहे, नीट तापल्यानंतर आपण छानपैकी भाजून घेऊया. चला रेडी का? आता टाकूया आपलं धपाटं. दोन्ही बाजूनी पकडून घ्या कपड्याला छानपैकी असेल तर तव्यावर उलटं करून टाका. थोडंसं करा, मी तिकडे असं घालून वरून थोडंसं तेल टाका, जास्त नको, कारण तेल नाही हेल्दी पाहिजे. आता जे कपडा आपण वापरून घेतला आहे त्याच्यावर पाणी टाकून ते असं करून साफ करून घ्या, नाही तर डायरेक्ट कपडा पाण्यातच टाका. छानपैकी असं टाकून घ्या. चला आपल्या धपाट्याला पलटूया. धपाटा आपल्याला भाजलेला नाही आहे, त्यामुळे तव्यावर धपाट्याला एका बाजूने छान घेऊ द्या. त्याला बळच काढू नका चमच्यानी की भाजला की नाही भाजला की नाही. त्याला छान टाईम घेऊ द्या. टाईम घेतल्यानंतरच आपण त्याला परतूया. धपाट्यांना छान असं भाजून घ्या, कुरकुरीत झालं पाहिजे. माझ्या लग्नाला 1च वर्ष झालेलं आहे आणि असं नाही आहे की मी परफेक्शनिस्ट आहे स्वयंपाक बनवण्यामध्ये, पण जेवढं मला जमतं ना मी तेवढं बनवण्याचा प्रयत्न करत असते की आपल्याला जेवढं येतं आपण तेवढं आपल्या मिस्टरांना खाऊ घालावं आणि त्यांना खाऊ घालण्याच्या नादामध्ये आपण तर थोडंफार खावं आणि चविष्ट असं. कसं म्हणतात ना, ते पोट शांत म्हणायचं, पोट शांत असलं की मन शांत असतं आणि पोट खुश असलं की मनुष्य पण खुश असतो. आणि तसंच तो प्रकारे चांगलं बनवण्यात काही वाईट आहे. आणि छानपैकी आपले धपाटे भाजल्यानंतर पोळी डब्यामध्ये ठेवून देऊया.